नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर पाहू शकता मित्रांनो, पोलीस वेटिंगमधील अनेक उमेदवारांचे MSF मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करून निवड करण्यात आले होते व संबंधित उमेदवार ट्रेनिंगची कित्येक महिन्यापासून वाट पाहत होते। संबंधित उमेदवारांना फायनली ट्रेनिंगचे SMS पाठवण्यात आले आहेत व याद्याही प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। तर उमेदवारांना राज्यातील विविध SRPF गटामार्फत 45 दिवसाचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते व ट्रेनिंगसाठी लागणारे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे, ट्रेनिंग विषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल। तर पाहू शकता मित्रांनो, संबंधित उमेदवारांची 28 मे पासून ट्रेनिंगला सुरुवात होणार असून महामंडळामार्फत निश्चित केल्याप्रमाणे सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम हे एकूण 15,000 असणार आहे। त्यामधील 5,000 रिफंडेबल असतील, 10,000 अनरिफंडेबल असतील। 5,000 रिफंडेबल ही रक्कम नियुक्तीनंतर दिली जाईल। सोबत लागणारे PT साहित्य सोबत घेऊन जायचे आहेत किंवा संबंधित ट्रेनिंग सेंटरवरती तुम्हाला भेटले जातील। संबंधित PT किट हे स्वतः खर्चाने घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला जो काही PT भत्ता असणार आहे ते तुम्हाला नियुक्तीनंतर 4 ते 5 महिन्यानंतर भेटले जातील। तर पाहू शकता, वैद्यकीय प्रमाणपत्र व पोलीस व्हेरिफिकेशन कसं काढायचा। तर पाहू शकता मित्रांनो, वैद्यकीय प्रमाणपत्र हे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा किंवा उपजिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत काढायचं आहे। कोणत्याही खाजगी किंवा प्रायव्हेट रुग्णालयामार्फत जो काही वैद्यकीय प्रमाणपत्र असणार आहे तो ग्राह्य धरलं जाणार नाही। त्यामुळे जो काही शासकीय रुग्णालय असतील त्यामध्येच वैद्यकीय प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे। पोलीस व्हेरिफिकेशन हे जवळील कोणत्याही ऑनलाईन कॅफेमार्फत काढता येतो किंवा संबंधित जवळ पोलीस स्टेशन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही काढू शकता। तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनची पोचपावती सोबत घेऊन गेलात तरीही चालते किंवा पोलीस व्हेरिफिकेशन शक्य असेल काढणे लगेच तर ते पण तुम्ही काढू शकता। त्यावर तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ बनवून दाखवेन कशा पद्धतीने पोलीस व्हेरिफिकेशन व वैद्यकीय प्रमाणपत्र हे काढलं जातो, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय असणार आहे ते पण तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघायला भेटेल। तर पाहू शकता मित्रांनो, या अशा प्रकारे संपूर्ण जो काही कागदपत्र असणार आहेत आपले सोबत घेऊन जायचं आहे। तर पाहू शकता मित्रांनो, नेमून दिलेल्या ट्रेनिंग सेंटरवरती सकाळी तुम्हाला ठीक 8 वाजता हजर राहायचं आहे। संबंधित याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघायला भेटतील। एकूण 11 याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत महामंडळामार्फत। जो काही SRPF गटामार्फत याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ते संपूर्ण याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला बघायला भेटतील। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। कोणत्या ठिकाणी तुमचं नाव आलेलं आहे, कोणत्या ट्रेनिंग सेंटरला तुम्हाला हजर राहायचं आहे ते तुम्ही PDF मध्ये नाव चेक करू शकता। तर अशा प्रकारे ही थोडक्यात माहिती होती मित्रांनो। आपल्या गरजू मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचा, जेणेकरून संपूर्ण माहिती त्यांना पण व्यवस्थित भेटून जाईल। तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।